जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाज आणि हिंदू धर्मीय मंदिरांवर हल्ले केले जात आहेत। त्यामुळे संपूर्ण बांगलादेशमधील हिंदू समाजावर होत असलेल्या या अन्यायामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। यातच बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनं तातडीनं पावलं उचलावी आणि होत असलेला हा हिंसाचार थांबवावा, यासाठी शुक्रवारी नाशिकच्या सकल हिंदू समाजातर्फे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। हिंदूंवर बांगलादेशमध्ये अमानुषपणे अत्याचार करण्यात आले, त्याच्या निषेधार्थ केंद्र सरकार, भारत सरकारने कठोर पावलं उचलावी म्हणून तमाम हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व मंडळं, व्यापारी संस्था या सर्वांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने नाशिक शहर नव्हे तर जिल्ह्यात बंद पुकारला आहे। या बंदमध्ये सर्वांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो। आणि बंद हा अत्यंत शांततेत असेल, कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आमच्या हिंदू सकल समाजाचा त्याच्याशी संबंध राहणार नाही, कारण आम्ही हा बंदच शांततेने करत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत कुठेही कोणी बांगलादेशामध्ये होणाऱ्या अत्याचाराबद्दल सकल हिंदू समाजाने नाशिक बंदची पुकार दिली आहे। त्याला आमचा पाठिंबा आहे। स्वतः वैयक्तिकरित्या मी सुद्धा त्या आंदोलनामध्ये, त्या बंदमध्ये सहभागी होईल। शिवसेनेचा पाठिंबा आहे। बांगलादेशामध्ये मंदिरांची तोडफोड, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड, दुकानं लुटणे, महिलेवर बलात्कार करणे अशा निंदनीय घटना घडत आहे। त्याचा तीव्र निषेध निश्चितपणाने माझ्या वतीने, पक्षाच्या वतीने निश्चितपणाने जाहीर निषेध करतो। आठवड्यामध्ये झालेला बांगलादेशमधला गोंधळ आणि त्याच्यामुळे तिथला हिंदू जो आहे तो पूर्णतः असुरक्षित झालेला आहे। हिंदूंची दुकानं फोडणं, हिंदूंची हत्या करणं, हिंदू महिलांवरती बलात्कार करणं, पत्रकारांची हत्या करणं आणि त्या हिंदू लोकप्रतिनिधीवरती देखील हल्ले करणं, त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असलेला पूर्ण हिंदू समाज जो आहे तो प्रचंड संकटामध्ये आहे। या सगळ्या विषयाच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाने 16 तारखेला नाशिक बंदची हाक दिलेली आहे आणि माझी सर्व नाशिककरांना विनंती राहील की ह्या नाशिक बंदच्या हाकेला आपण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन 16 तारखेला आपण पूर्णतः नाशिक बंद ठेवावे आणि केंद्र सरकारने देखील बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या आमच्या हिंदूंवरती त्यांच्या संरक्षणासाठी तातडीने पावलं उचलावी आणि सर्व नाशिककरांनी ह्या बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त कराव्या। जर देशामधला आता हिंदू जर जागा झाला नाही तर हा भारत देश देखील पुढच्या कालावधीमध्ये अडचणीत येऊ शकतो आणि त्यामुळे जागो हिंदू जागो। दरम्यान या जिल्हा बंदच्या हाकेला नाशिकमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी पाठिंबा दर्शवला असून या आंदोलनादरम्यान शहरात ठिकठिकाणी निदर्शनं देखील केली जाणार आहेत। तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं जाणार असून जास्तीत जास्त नाशिककरांनी या नाशिक बंदच्या हाकमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।